काय होतंय आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना हा युसुफचा पहिलाच बॉलर चांगल्या प्रकारे प्रहार 4 रनासाठी गेलेला हा चौकार. चांगलीच फटकेबाजी करतात ते युसेफ आणि सोमेल देखील चांगली बॉलिंग करतात, पण पहिल्या बॉलवर एक चौकार गेलाय मात्र सोमेलला. चांगली सुरुवात म्हणावी लागेल हे नागझरी संघाची. दुसरा चेंडू बघूया काय होतंय. बीट झालेला आहे चेंडू. चांगलाच कमबॅक म्हणावं लागेल. सोमेलचा दुसऱ्या बॉलर बीट केलेला आहे चेंडू या युसुफला. बघूया पुढचा चेंडू. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि व्हाईट दिलेला हा चेंडू. बॉलिंग देखील चांगलीच होते इथं मित्रांनो आणि बॅटिंग देखील युसेफ कशा प्रकारे बॉलचा सामना करतो बघूया आता. बीट होताना हा चेंडू परत एकदा. चांगली बॉलिंग होते मित्रांनो इथं सोमेलची. इथं निर्धाव चेंडू म्हणावं लागेल इथं परत एक वेळा. आणि दुसरा चेंडू बघूया परत कोणत्या प्रकारे सामना करतो तो युसेफ. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आता आणि परत बीट झालेला हा चेंडू. डॉट बॉल. लेग साईडच्या दिशेने सुंदर असा फटकार फ्लिक केलेला आहे आणि 4च्या दिशेने गेलेला हा चौकार. लेग साईडच्या दिशेने सुंदर असा फटकार. ह्या ओव्हरचा हा शेवटचा चेंडू असेल मित्रांनो. ह्या ओव्हरमध्ये 2 चौकार गेलेले आहेत आणि हे बघूया शेवटच्या चेंडूत काय करतो तो युसेफ. चांगली प्रकारे बॅटिंग करतात ते देखील आणि बॉलिंग देखील तेवढी चांगली होते मित्रांनो. बघूया शेवटचा चेंडू काय होतंय. रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या प्रयत्नात आणि यशस्वीरित्या हा शॉट परफेक्ट बसलेला आहे मित्रांनो आणि हा बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलेला आहे लेग साईडच्या मागच्या दिशेने. आणि ह्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 13. आणि दुसरी ओव्हर घेऊन येतो तो संदीप. बघूया सुरेश या चेंडूचा सामना करेल तो सुरेश आणि हा ऑफ साईडच्या दिशेने फ्लिक करताना बीट झालेला डॉट झालेला चेंडू. चांगलीच बॉलिंग म्हणावं लागेल संदीपची इथं. खूपच प्रशंसनीय बॉलिंग होते इथं. लेफ्ट हँड बॉलर आहे आणि वेगवान बॉलर म्हणावं लागेल. तर त्याच्यात थोडं स्विंगचं पण देखील बॉलिंगचं होत आहे त्यांची त्याच्या हाताने आणि कट बॉल होत आहे त्याच्यात आणि हा लेग साईडच्या दिशेत जागीच वरती गेलेला बॉल आणि बघूया काय होत आहे आणि ही कॅच झालेली मित्रांनो. सुरेश इथं आपला विकेट गमावं लागेल त्याला इथं. दुसऱ्या चेंडूमध्ये ही विकेट गेली आहे. सुरेश आऊट झालेला इथं आणि
विकेट गेली मतलब कोण आलं? मागच्या मॅचमध्ये फ्लिपने देखील खूपच चांगली बॅटिंग केली होती इथं. खूप चांगल्या प्रकारे फटकेबाजी करत होता. ऑफसाईड लेग साईडच्या दिशेने खूपच चांगले फटकार मारले होते त्याने. आणि बघूया या मॅचमध्ये फ्लिप कोणत्या प्रकारे पद्धतीने बॅटिंग करतो आणि आपल्या संघाचा कुठपर्यंत हा धावसंख्या किती जोरावर घेतो आणि कुठपर्यंत नेऊन जातो बघूया. आणि संदीपचा तिसरा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने सुंदर असा फटकार मारला आणि ग्राउंड शॉट मारला आहे मित्रांनो. आणि 2 रनासाठी गेलेला हा शॉट होता. यशस्वीरित्या 2 रन निघाले आहेत आणि धावसंख्या झाली ती 15. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 2 रन आणि 1 विकेट गमावी लागली ती नागझरी संघाला. चांगलीच बॉलिंग म्हणावी लागली तर संदीपची इथं. परत एकदा ऑफसाईडच्या दिशेने मागच्या दिशेने मारेल हा फटकार. सुंदरचा फटकार. कट झालेला बॉल आणि 1 रन. चोरटी धाव अशी म्हणावं लागेल नागझरी संघाची. मात्र नागझरी संघाने काही आता एवढं मागच्या मॅच सारखं एवढं हे केलं नाहीये. पण बघूया हा 6 ओव्हरीचा सामना असेल मित्रांनो. त्याच्यामुळं लेग साईडच्या दिशेने मागच्या दिशेने मारलेला हा फटकार. सूर्या स्टाईलने मारलेला हा फटकार. बघूया 4 रनसाठी गेलेला आहे फटकार. सुंदर अशी फटकेबाजी करतोय तो युसेफ. आणि धावसंख्या झाली ती 20. आणि ह्या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल मित्रांनो. खूपच चांगली प्रशंसनीय बॅटिंग आणि बॉलिंग देखील तेवढीच प्रशंसनीय होते. आणि परत एकदा हा लेग साईडच्या दिशेने मागच्या दिशेने मारलेला हा फटकार. लेग स्विंग कट अँड बाउंड्री गेलेला हा चौकार. खूपच प्रशंसनीय. ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 24. आतापर्यंत युसुफने 2 ओव्हरमध्ये खेळलेले ते 5 चौकार त्याने स्वतःनेच मारलेले आहेत. आणि आता बघूया फ्लिप स्ट्राईकला असणार आहे. आणि परत एकदा सोमेलच आहे ना, सोमेल येणार आहे. बघूया सोमेलचा पुढचा चेंडू फ्लिप कोणत्या पद्धतीने सामना करतो तो. आणि सर्कल समाप्त झाले मित्रांनो. बघूया पुढचा चेंडू. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला हा फटका ग्राउंड शॉट. आणि 1 रनच्या धावसाठी घेतलेला परत पण दुसरी धाव ही चोरटी धाव म्हणावं लागेल मित्रांनो. 2 रन घेतलेले आहेत. फ्लिप देखील चांगले बॅटिंग करतात. चांगले लांब लांब लंबे लंबे छक्के मारण्यात माहीर. आणि बघूया पुढचा चेंडू. सांगताच क्षणी आणि हा वरती गेलेला चेंडू. बघूया काय होतंय मित्रांनो परत एकदा. आणि ही विट झालेला आहे कॅच. ड्रॉ होल झालेली कॅच सुटली, मॅच सुटली असं होतं मित्रांनो. आणि ही तरी देखील 2 रन घेतलेले आहेत. चांगला प्रहार आणि जागीच बॉलवरती गेला. एक साईडच्या दिशेने कॅच ड्रॉ झालेला आहे. आणि सांगतात की कॅच सुटली, मॅच सुटली मित्रांनो असंही होतं.
व्हाईट बॉल भेटणार आहे मित्रांनो, व्हाईट. बॉल असणार आहे. समज असणार आहे मित्रांनो, प्रत्येकी चुका होतात. मोठ्या मोठ्या इंटरनॅशनलमध्ये पण अशा चुका होत असतात. LP डोबेमधले चुकीचे विकेट दिल्यानंतर रिव्ह्यू घेतल्यानंतर सक्सेस सुद्धा होऊ शकतो. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि एक रनासाठी गेला शॉट आणि दुसरा रन देखील घेताना आणि यशस्वीरित्या हा शॉट. 2 रन चोरटी धाव म्हणावं लागेल इथं. आणि इथं रिव्ह्यू सिस्टम दिलेला आहे म्हणून अनसक्सेस झाल्यावर मित्रांनो रिव्ह्यू नसणार हे सगळ्या संघांनी नोंद घ्यायची. बघूया सोमेलचा पुढचा चेंडू कोणत्या प्रकारे होत आहे. आणि फ्लिप स्टेटच्या दिशेने मारायला कॅच ड्रॉ झालेला मिनिटावर खूपच जोरदार फटकार म्हणावा लागेल आणि 2 रन सुद्धा देखील इथं निघाले आहेत. खूपच प्रशंसनीय शॉट आणि परफेक्ट, खूप फास्ट आणि इजा झालेल्या देखील वाटत आहेत मित्रांनो, जखम झालेल्या हाताला. क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए।
सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और मॅच चालू बेल करून आइकन घ्या, पे टाइम होईल. क्लिक कीजिए. सातारा स्पोर्ट्स लाइव के जखम खूपच लेटेस्ट मोठी असेल, वीडियो त्याला खेळता सबसे नाही येणार. पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स मॅच चालू दे लाइव मित्रांनो, को सब्सक्राइब कारण कीजिए की और बेल आइकन पे क्लिक कीजिए. सातारा 12 स्पोर्ट्स प्लेयर लाइव के देखील इथं लेटेस्ट वीडियो सबसे असेल. पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स जखम मोठी लाइव झाली. को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए. सातारा स्पोर्ट्स 33 लाइव रन के झाले. लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए. सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए. सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और विकेट विकेट म्हणावं लागेल मित्रांनो. इथं परत हे फिलिपचे विकेट गेले इथं मित्रांनो. लास्ट बॉल बाकी होता या ओव्हरचा. बत्तीस रन झालेत. संदीप पुन्हा एकदा बघूया योसेफ पुढचा चेंडू संदीपचा कशा प्रकारे सामना करतोय. आणि नागझरी संघाला जर सामना जिंकायचा असेल मित्रांनो तर रन रेट वाढवावाच लागणार आहे. तरी 10च्या सरासरीने हा चाललेला हा रन रेट. दोघं संघ देखील खूप नावाजलेले गावाजलेले आणि चांगली बॅटिंग लाईन बॉलिंग लाईन देखील चांगली आहे मित्रांनो त्यांची. खेळवरती चांगले शांतपणे खेळतात. आणि बघूया संदीपचा पुढचा चेंडू. बीट झालेला चेंडू डॉट. आणि पुढचा चेंडू संदीप. हाल रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न आणि चोरटी अशी धाव म्हणावं लागली इथं. बघूयात पुढचा चेंडू संदीपचा. स्टेपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ही बघूया डॉट झालेला चेंडू. खूपच प्रशंसनीय बॉलिंग करतोय तो संदीप. आणि नागझरी संघ अजून देखील रोखून ठेवलाय तो नागझरी संघाला. आणि सुहास मागच्या मॅचेसमध्ये खूपच प्रशंसनीय बॅटिंग खूप लांब लांब षटकार मारलेला आहे त्याने. आणि एकदा सेट झाल्यावर त्याच्या बॅटीला बॉल लागायला लागले की समजायचं रन रेट हा उंच शिखरावर घेऊन जाण्याच्या प्रयत्नात. आणि हे विकेट असणार आहे मित्रांनो. विकेट सुहास गेलेला आहे तो. मोठा झटका बसलाय तो नागझरी संघाला. खूपच प्रशंसनीय बॅटिंग करतो तो सुहास. पण ह्या मॅचेसमध्ये काही करू शकला नाही तो सुहास.
योसेफ मात्र अजूनही टिकून आहे गरम पिचवरती आणि त्याला देखील मोठी कामगिरी करावी लागणार आहे मित्रांनो नागझरी संघासाठी, तरच मॅच जिंकू शकता, कारण की रन रेट चांगलाच लागणार आहे इथं. रन रेटच्या मतेने अजूनही देखील चौथी ओव्हर चालू आहे आणि त्या चौथ्या ओव्हरच्या चे 4 बॉल झालेले आहेत आणि रन 33 रन झालेले आहेत. विकी लेफ्ट हँड बॅटमॅन आणि संदीप. ओ बीट झालेला हा चेंडू. खूपच चांगली बॉलिंग चालू आहे इथं संदीपची देखील आणि नागझरी संघाला अजून देखील रोखून ठेवलाय तो संदीपने. रन रेट खूपच मागे पडलाय आणि रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या प्रयत्नात आणि लेग साईडच्या दिशेने मारला फटकार आणि रिव्हर्स स्वीप खेळताना कॅच आउट झालेला आहे तो विकी आणि ओव्हरची समाप्ती झाली इथं. परत एकदा तंबूच्या आश्रयात परतावं लागेल विकीला देखील आणि नागझरी संघाचे 4 विकेट पडलेले आहेत आणि योसेफ अजून सुद्धा ग्राउंडवर मौजूद. खोळंबलेला हा संग्राम नागझरी संघाकडून खूपच शांततेत क्रिकेट हा चालू आहे. नागझरी संघाकडून आलेला तो संदीप बघूया आणि ओझरते संघाकडून कोण बॉलिंगसाठी येत आहे ते अविनाश. अविनाश नागझरी ओझरते संघाकडून आणि योसेफ स्ट्राईक झोनवर असणार आहे मित्रांनो आणि अविनाशचा चेंडू. योसेफ कोणत्या प्रकारे सामना करतो, कारण नागझरी संघाचा चांगले बल्लेबाज तंबूच्या आश्रयात परतले आहेत आणि योसेफ हा एकमेव खेळाडू उरलेला आहे आणि संदीप देखील बघूया मागच्या मॅचमध्ये बॅटिंग बघितली नाही पण या मॅचमध्ये बॅटिंग करावी लागणार आहे संदीपला देखील. आणि अविनाशचा पुढचा चेंडू यॉर्कर लेंथमध्ये बॉल टाकलेला हा अविनाशने आणि 1 रन म्हणावं लागेल. चौतीस रन झालेले आहेत आणि पहिल्या बॉलवर 1 रन मिळालेला आहे आणि बघूया आता संदीप अविनाशचा पुढचा चेंडूचा सामना बघूया. ऑफसाईडच्या दिशेने सुंदर असा फटकार मारलेला आणि बघूया काय होत आहे ते. मिस फिल्डिंग म्हणावं लागेल मित्रांनो. 3 रन घेतलेले आहेत या बॉलला. मिस फील्ड म्हणावं लागेल मित्रांनो आणि बघूया पुढचा चेंडू अविनाशचा. रिव्हर्स स्वीप मारेल हा फटकार, सुंदर असा फटकार आणि बॉर्डरच्या दिशेने जाताना बघू शकतोय आणि हा चौकार गेलेला आहे मित्रांनो. योसेफच्या बॅटने सुंदर असा फटकार रिव्हर्स स्वीप खेळलेला. धावसंख्या झाली ती 41. सुंदर अशी फटकेबाजी करतोय तो योसेफ नागझरी संघाकडून. आणि अविनाशचा पुढचा चेंडू बघूया योसेफ कोणत्या प्रकारे सामना करतो तो. आणि पुढचा चेंडू बघूया. परत एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट होता पण तरी सुद्धा चोरटी धाव म्हणावं लागेल मित्रांनो इथं. आणि या ओव्हरचे 4 बॉल झालेले आहेत
आणि संदीप पुढचा बॉल संदीप सामना करेल आणि बघूया संदीप कशा प्रकारे आपल्या नागझरी संघाला मोठ्या शिखरावर घेऊन जातो तो. संदीपचा पुढचा बॉल आणि संदीप पुढचा बॉल कसा खेळतो. मिस अँड आणि एक रन घेताना बघूया पुढचा रिव्ह्यू घेतलेला आहे मित्रांनो. इथं दुसऱ्या रनाला पळताना रन आउटचा रिव्ह्यू असणार आहे हा. इट्स विकेट. विकेट असणार आहे मित्रांनो रन आउटची ही. युसेफ आउट झालेला मित्रांनो इथं दुसऱ्या रनाला पळताना. खूपच प्रशंसनीय बॅटिंग करत होता तो युसेफ आपल्या संघासाठी, पण परत तंबूच्या आश्रयात परतावं लागेल त्या युसेफला. ओझरदे संघाने नागझरी संघाला खूपच रोखून ठेवला आहे आणि रन रेट मध्ये खूपच कमकवता दिसते इथं. आणि बघूया अविनाशचा या शेवटचा चेंडू असेल मित्रांनो हा. कोणत्या प्रकारे सामना करतो तो संदीप आपल्या नागझरी संघासाठी. चांगल्याच प्रकारे फटकार मारलेला हा आणि दुसरी धाव घेताना आणि यशस्वीरित्या पार पडलेली आहे मित्रांनो. आणि पार पडलेला आहे. 3 रन देखील या चोरटी धाव म्हणावं लागेल मित्रांनो इथं. आणि धाव संख्या झाली ती 45. सॉरी मित्रांनो 46 धावसंख्या झालेली आहे. आणि या सत्रातला शेवटची ओव्हर असणार आहे मित्रांनो. आणि बघूया कोणत्या प्रकारे सामना करतोय तो संदीप. लेग साइडच्या दिशेने मागच्या दिशेने मारलेला सुंदर असा फटकार बघूया. आणि 2 रन यशस्वीरित्या पार पडलेले आहेत मित्रांनो संदीपच्या बॅटने. बघूया पुढचा चेंडू. कट झालेला आहे मागच्या दिशेने आणि 1 रन चोरटी धाव म्हणावी लागेल इथं नागझरी संघाची. चांगली बॉलिंग चालली विक्रमची देखील इथं. फटकेबाजी न होताना 1-1 2-2 रन चालू आहेत. ते पण मात्र 1-1 रन देखील महत्वाचे असतात मित्रांनो. आणि हे ऑफसाईडच्या दिशेने मागच्या दिशेने स्क्वेअर विकेट झालेला आणि विकेट मिळाली इथं ओझरदे संघाला. आशिकची विकेट गेली मित्रांनो इथं. चांगला कमबॅक झालेला तो ओझरदे संघाचा. खोळंबलेली धावसंख्या आणि खोळंबलेल्या ते नागझरी संघाकडून
बांधून ठेवलेल्यासारखं झालंय ते नागझरी संघाला. विकेटची एकाकडून लाईन चालू आहे विकेटचे. आतापर्यंत 6 विकेट गेलेले आहेत त्या नागझरी संघाच्या आणि 3 बॉल झालेले आहेत मित्रांनो. लेफ्ट हँड बॅट्समन असणार आहे मित्रांनो हा मनीष. बघूया विक्रमचा पुढचा बॉल मनीषसाठी कशा प्रकारे सामना करतो तो मनीष. 3 बॉलमध्ये देखील चांगली फटकेबाजी करावी लागेल तरच नागझरी संघाचा चांगला रन रेट होऊ शकतो, चांगल्या थरावर जाऊ शकतो. कारण रन रेट हा खूपच खोळंबलेला आहे, खूपच स्थिरावलेला आहे. ऑफ साईडच्या दिशेने सुंदर असा फटकार मारलेला आहे आणि 2 रनासाठी गेलेला हा फटकार. चांगला फटकार होता मित्रांनो आणि 2 रन देखील यशस्वीरित्या पार पडले आहेत. धावसंख्या झाली ती 51 आणि या ओव्हरचे देखील 2 बॉल असणार आहेत. परत एकदा त्याच दिशेने फटकार मारलेला सुंदर असा फटकार आणि परत एक वेळा 2 रनासाठी मारलेला हा प्रहार. एक 2 काही होणार नाही. मी तो मोठा फटका मारावा लागेल तरच नागझरी संघाचा मोठ्या सराव जाणार आहे. 10च्या सरासरीने देखील ही धावसंख्या असायला हवी. आणि बीट झालेला आहे तो चेंडू. 54. नागझरी संघाने 53 रन केलेले आहेत आणि जिंकणे बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चॅनल सातारा स्पोर्ट्स आणि नागझरी संघामध्ये झालेले आणि नागझरी संघाने ती धावसंख्या केली ती 54. सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए
सोमेशच्या जागी आलेला आहे तो काय नाव त्याचं? अक्षय. बघूया. बघूया अक्षय सोमेलची जागा भरून काढतंय की नाही बघूया. हा. सोमेलला मात्र इजा झाल्यामुळं दवाखान्यात घेऊन गेलेला आहेत. हाताला जखम झाल्यामुळं तो खेळू शकणार नाहीये. दवाखान्यात गेला आणि त्याची जागा भरण्यासाठी आलेला तो अक्षय. बघूया नाव काय बोलत. बघूया संदीप स्टेटच्या दिशेने मारायला सुंदर असा हा फटकार आणि कॅच ड्रॉ झालेला आहे आणि हा बाउंड्री लाईनच्या दिशेला पहिलाच बॉल आणि 4 रन गेलाय तो इथं. अक्षयचा चांगलाच फटकार म्हणावा लागेल इथं. पहिल्याच बॉलमध्ये अक्षयने चांगलीच फटकेबाजी करत ओझरदे संघाकडून पहिल्याच बॉल फटकार मारला तो 4 रन. आणि बघूया संदीपचा पुढचा चेंडू अक्षयसाठी आणि ऑफसाईडच्या दिशेने स्विंग करून मारलेला प्रयत्न आणि चांगल्याच दिशेने फटकार गेलेला आहे तो. बघूया परत एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना चांगली फिल्डिंग म्हणावं लागेल नागझरी संघाकडून आणि 2 रनासाठी गेलेला तो फटकार. चांगला कमबॅक म्हणावं लागेल आणि बघूया अक्षय परत सोमेलची जागा भरण्याचा प्रयत्न करतोय देखील आणि पुढचा चेंडू स्टेट लाईनच्या दिशेने मारलेला हा चेंडू आणि ड्रॉ झालेला हा कॅच आणि परत एकदा ड्रॉ झाल्यानंतर परत चोरटी धावसंख्या म्हणावं लागेल. 2 रन पुन्हा एकदा घेतलेले आहेत मित्रांनो इथं आणि धावसंख्या झाली ती 8. कॅच गेली मॅच गेली असं म्हणावं लागेल मित्रांनो. कॅच ही खूप इम्पॉर्टंट असेल तुम्हाला देखील माहिती असेल महत्त्वाची कॅच असते की कारण रन खूपच कमी आहेत. बीट झालेला हा चेंडू चांगला चेंडू म्हणावा लागेल संदीपचा. एक बॉल खूप महत्त्वाचा आणि एक कॅच खूप महत्त्वाची. संघासाठी संघाचा कॉम्बिनेशन खूप चांगला करावा लागतो आणि बॉलिंग देखील तितकीच चांगली चालू आहे. चांगला कमबॅक म्हणावा लागेल नागझरी संघाकडून. परत बीट झालेला आहे चेंडू आणि धावसंख्या झाली ती 8 स्थिरावलेली धावसंख्या. चांगला प्रयत्न आहे संदीपचा देखील चांगला बॉल काढण्याचा प्रयत्न आणि पुढचा चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने चांगला फटकार मारायला. बघूया काय होतंय. षटकार गेलाय मित्रांनो. चांगलाच फटकार मारलेला आहे तो अक्षयने त्याच्या बॅटने. चौदा रन झालेले आहेत मित्रांनो इथं. चांगली फटकेबाजी म्हणावं लागेल इथं अक्षयकडून. सोमेलची जागा भरून काढण्याचा चांगलाच प्रयत्न आणि यशस्वीरित्या पार पाडलेले ते अक्षयने सोमेलची जागा भरून काढली मित्रांनो इथं. अक्षय आणि पुढची ओव्हर घेऊन येतो तो सुहास आणि सामना करतोय तो संदीप. ओझरदे संघाकडून लेफ्ट हँड बॅटमन आलेला तो संदीप आणि चांगल्याच रीती बॅटिंग करतो तो देखील. आणि सुहास पुढचा चेंडू संदीपसाठी
आणि लेग साईडच्या दिशेने मारला हा फटकार, ग्राउंड शॉट आणि चोरट्याची धाव म्हणा लागेल आणि 2 रनासाठी गेलेला प्रहार. मिस फिल्डिंग झाल्यामुळे 2 रन गेलेले आहेत मित्रांनो इथं. मिस फील्ड. एक रन महत्वाचा आहे मित्रांनो नागझरी संघासाठी. धावसंख्या खूपच कमी असल्यामुळं एक रन खूप महत्वाचा आणि बॉल देखील चांगलेच काढावं लागेल. विकेट खूप महत्वाची इथं तुमच्यासाठी. आणि पुढचा चेंडू सुहासचा संदीपसाठी आणि स्टेट लाईनच्या दिशेने मारलेला फटकार आणि मिस फील्ड म्हणावं लागली तर मित्रांनो. कॅच ड्रॉ आणि मॅच ड्रॉ. कॅच पण सोडली, बॉल पण सोडला. 4 रन गेलेला आहे मित्रांनो तो. दुसऱ्या बॉलवर चांगला प्रहार. कॅच होण्याचा प्रयत्नात आणि मिस फील्डमुळे कॅच ड्रॉ झालेला आहे मित्रांनो इथं. आणि सुहास चांगल्या पद्धतीने बॉलिंग करत आहे पण फिल्डिंगमध्ये थोडंसं ताळमेळ बसलं नसल्यामुळं. आणि हा कट स्विंग. खूपच चांगली प्रशंसनीय चोरटी धाव म्हणावं लागेल. आणि नागझरी संघाने देखील चांगला प्रयत्न केला विकेट घेण्याचा पण 1 रन परिपूर्ण केलाय मित्रांनो इथं. आणि अक्षय सोमेलची जागा चांगल्याच प्रकारे भरून काढली त्याने इथं. आणि बघूया पुढचा चेंडू सुहासचा. अक्षय कशा प्रकारे सामना करतोय तो आणि ओझरते संघाला कोणत्या शिखरावर घेऊन जातोय. जिंकण्याच्या शिखरापर्यंत घेऊन जावंच लागणार नक्कीच. आणि हा ऑफसाईडच्या दिशेने चांगलाच आणि कॅच झालेला आहे मित्रांनो इथं तो अक्षय. विकेट्स. चांगला कमबॅक म्हणावं लागेल इथं. विक्रम मैदानात ताब्यात घेण्यासाठी येत आहेत. आणि बघूया ओझरते संघाला कुठपर्यंत घेऊन जात आहेत ते. आणि धावसंख्या झाली ती 21. चांगलंच रन रेट चालू आहे मित्रांनो इथं. 10च्या सरासरीने चांगला रन रेट चालू आहे. आणि ह्या ओव्हरचे 4 बॉल झालेले आहेत. आणि 4थ्या बॉलला विकेट मात्र अक्षयने गमावलेली आहे इथं. खूपच चांगली बॉलिंग, खूप चांगला कमबॅक करतोय तो सुहास. खूपच चांगली बॉलिंग, खूप चांगला कमबॅक करतोय तो सुहास आपल्या संघासाठी. मात्र बल्लेबाजला हिटिंग करण्याचा चान्स देत नाहीये. याच्यात खूपच चांगला प्रयत्न आणि कमबॅक. बघूया संदीप पुढचा चेंडू सुहासचा कशा प्रकारे सामना करतोय तो आणि आपल्या संघाचा कशा प्रकारे घेऊन जातोय तो. आणि हा डॉट झाल्यानंतर ओव्हरची समाप्ती झाली आहे. आणि धावसंख्या झाली ती 24. ओझरते संघाची धावसंख्या झाली ती 24. आणि नागझरी संघाला जिंकायचं असेल तर कमबॅक करावं लागेल. विकेट्स घ्याव्या लागतील तरच ही मॅच जिंकू शकता. तीस बॉलामध्ये 24 बॉलामध्ये 30 रनाची आवश्यकता असणार आहे ती ओझरते संघाला. आणि नागझरी संघाला नक्कीच कमबॅक करावा लागणार आहे मित्रांनो. धावसंख्या मात्र खूपच कमी असल्यामुळे कमबॅक करावंच लागेल तुम्हाला. विकेट्स खूप महत्त्वाचे असेल मित्रांनो या संघामध्ये या क्षेत्रात. आणि आजच्या क्षेत्रात हा पोलचा सामना असणार, पोल फायनल असणार आहे मित्रांनो. आणि रंगलेला हा चांगलाच रंगमंच असलेला आहे ओझरते आणि नागझरी संघामध्ये. दोघे देखील नावाजलेले गावातले संघ. चांगली हिटिंगमध्ये बॉलिंग लाईन देखील चांगली आणि शांत सुरत खेळी करतात ते. आणि
संदीपने चांगला देखील बॉल फेकला आणि 1 रनासाठी मारेल हा फटकार. एक रनासाठी मारलेला फटकार आणि संदीप 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 नागझरी संघाकडून संदीप बॉलिंग करतोय तर ओझरते संघाकडून संदीप बॅटिंग करतोय. आणि लेफ्ट हँड बॅट्समन असणारे आणि राईट हँड बॉलर. बघूया पुढचा चेंडू संदीपचा. संदीप कशा प्रकारे सामना करतोय तो. आणि बघूया चांगला तसा खोलवलेला चेंडू आणि वरच्या साईड दिशेने गेला चेंडू आणि मिस फील्ड म्हणावं लागेल. बॉलच्या दिशेने धावणं हे खूपच चुकीचं असतं. बॉल कोणत्याही दिशेने भिरू शकतं हे लक्षात असायला खूप महत्त्वाचं असतं. आणि 2 रन चोरटी धाव म्हणावं लागेल इथं. बॉलिंग चांगली चालू आहे मित्रांनो इथं संदीपची. हिटिंग करण्यात खूपच रोखून ठेवलाय तो संदीपने देखील इथं ओझरदे संघाला. नागझरी संघाची बॉलिंग देखील चांगली चालू आहे. आणि बघूया संदीप हिटिंग झोनमध्ये बॉल आला की तो संदीप सोडतच नसतो हे आपल्याला माहिती आहे. लांब लांब षटकार मारण्यात माहीर. आणि बघूया परत एकदा चांगल्याच क्षणी बोलल्याच क्षणी लांब असा षटकार मारलेला आहे संदीपने मित्रांनो. सुंदर असा फटकार. संदीपचा खूपच असा उंच उंच शिखरावर मारायला फटकार लेग साईडच्या दिशेने. लॉंग 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 6 बनावं लागेल. ओझरदे संघाकडून खूपच प्रशंसनीय ओपनिंग ऑन डाऊन म्हणून ओपनिंग बॅट. संदीपने चांगलाच फटकार केलेला आहे ओझरदे संघाकडून. आणि चांगली बॉलिंग चालू असताना मी एकच सेपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला लॉंग 6 मारलेला आहे तो संदीपने. चांगली बॅटिंग देखील करतात. बॉल चेक करताना बॉल चेक करण्याचा अंदाज निराळा. बॉल चेक करून बॅटिंग करण्याचा प्रयत्न. चांगला हिटिंग झोनमध्ये बॉल आला की बॉल बाहेरच जाण्याचा प्रयत्नात. आणि पुढे बघूया पुढचा चेंडू आणि बीट झालेला तो चेंडू संदीप. बघूया पुढचा चेंडू संदीपसाठी. हो बीट झालेला तो चेंडू. चांगला कमबॅक म्हणावं लागेल इथं संदीपचा. आणि या ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल मित्रांनो हा. आणि धावसंख्या झाली ती 33 ओझरदे संघाची. खूपच छान असे बॉलिंग चालू आहे इथं संदीपची देखील. आणि बघूया पुढचा चेंडू आणि व्हाईट चेंडू असणार आहे मित्रांनो. व्हाईट चेंडू असणार आहे मित्रांनो हा इथं. एक बॉल खूप महत्त्वाचा असेल आणि एक रन सुद्धा खूप महत्त्वाचा असेल. दोघं संघांसाठी एक रन महत्त्वाचा, एक बॉल महत्त्वाचा. आणि बघूया आणि हा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. 1 रन चोरटी धाव असे म्हणावं लागेल. आणि ओव्हरची समाप्ती झाली इथं. आणि धावसंख्या झाली ती 35. अठरा बॉलामध्ये 19 रनाची आवश्यकता ती ओझरदे संघाला. आणि सुहास परत एकदा आपल्या संघासाठी. आणि संदीप बघूया पुढचा चेंडू सुहासचा कशा प्रकारे सामना करतो तो संदीप. आपल्या संघासाठी चांगल्याच प्रकारे बॅटिंग करतोय तो. एक रन महत्त्वाचा. आणि जोडतोड चांगली चालू आहे. आणि बघूया पुढचा चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने मागच्या दिशेने गेलेला तो चेंडू. मिस फील्ड म्हणावं लागेल मित्रांनो. तो एकच रन गेला होत होता पण तिथं मिस फील्डमुळे 2 रन गेलेले आहेत. आणि चोरटी धाव घेऊन 2 रन देखील पूर्ण केलेले आहेत इथं मित्रांनो.
सुहास चांगल्या प्रयत्न करतो बॉलिंग करण्याचा, चांगला बॉल टाकतोय, पण मिस फील्डमुळे खूपच चुका होत असतात आणि मॅच पण दबावात जाते आणि बॉलर पण सुद्धा दबाव पडतो आणि दबाव पडल्यामुळे बॉल चुकीच्या दिशेने सुद्धा टाकला जातो, हे मात्र नक्की. बघूया सांगताच त्यांनी व्हाईट बॉल टाकलेला आहे. बघूया पुढचा चेंडू सुहासचा संदीपसाठी. एक एक बॉल खूप महत्त्वाचा संघासाठी आणि एक एक रन खूप महत्त्वाचा संघासाठी. आणि मिस फील्डमुळे बॉलिंगचा दिशा भूल होताना सुहासची इथं. आणि बघूया पुढचा चेंडू आणि खूपच चांगला फटकार बसलेला आहे मित्रांनो. आणि आणि कॅच झालेला आहे तो मित्रांनो संदीप. खूपच चांगला फटकार मारला होता पण कॅच बाउंड्री लाईनच्या बाहेर काय पार करू शकला नाही तो संदीप. खूपच वरती गेल्यामुळे बॉल पार झाला नाहीये. निश्चितच विकेट गमावं लागेल तिथं संदीपला. पंधरा बॉलामध्ये 16 रनांची आवश्यकता ती ओझरते संघाला. आणि नागझरी संघाचा कमबॅक म्हणावा लागेल तो इथं सुहासचा. सुहासने देखील मागच्या ओव्हरमध्ये देखील एक विकेट घेतली होती आणि ह्या ओव्हरमध्ये देखील एक विकेट. माइंडचा विचार करून एक व्हाईट गेला तरी चालेल पण एक विकेट मात्र घेतलेली आहे तिथं. म्हणजेच एक व्हाईट टाकेल पण मी एक विकेट घेणार, एक बॉल जास्त टाकेल पण एक विकेट घेणार असा विचार करून बॉल टाकला असावा मित्रांनो बहुतेक. आणि इथं यशस्वीरित्या एक विकेट घेतली आहे. आणि बघूया कोण अविनाश बॅटिंगसाठी आलाय आणि ऑफसाईडच्या दिशेने खूपच चांगला फटकार. एक रनसाठी गेलेला तो फटकार. चौदा मध्ये 15 रनाची आवश्यकता आता इथं असणार आहे. चांगली फटकेबाजी करावी लागेल आता. एक एक रन सुद्धा महत्वाचा असेल मित्रांनो. एक बॉल डॉट झाला तरी खूपच मोठा कमबॅक होऊ शकतो इथं. आणि विकेट खूप महत्वाची असेल तुम्हाला इथं. विकेटसाठी खूप झगडावं लागेल आणि चांगला फटका म्हणावा लागेल तो विक्रमचा. जागीच वरती गेला आणि हा कॅच ड्रॉ. कॅच सुटली, मॅच सुटली असं होतं मित्रांनो. खूपच महत्वाचं असतं एक 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 बॉल आणि एक एक विकेट. विकेट गेल्यानंतर खूपच मोठा डोंगर कोसळल्यासारखं होतं मित्रांनो. आणि एक रन देखील तिथं गेलेला आहे. एक रन देखील गेला आणि कॅच देखील गेली. कॅच गेली मॅच गेली असं होईल मित्रांनो. आणि हा लास्ट बॉल आणि परत एकदा वरच्या दिशेने गेला हा चेंडू. आणि हा कॅच झालेला आहे मित्रांनो इथं अविनाश. चांगला कमबॅक होता मित्रांनो पण सुहासला करता आला नाही. चांगलाच कमबॅक केला त्यांनी आणि परत एकदा चांगला एक विकेट घेतली आहे त्यांनी देखील इथं.
12 बॉलामध्ये 12 रनाची आवश्यकता असणार आहे मित्रांनो इथं ओझरते संघाला. असणार आहे मित्रांनो इथं 12 बॉलमध्ये 12 रनाची आवश्यकता असणार आहे. आणि ग्राउंड होता कब्जा करतोय तो पंकज आणि विक्रम. विक्रम स्ट्राईकला असणार आहे तो आता. बघूया मनीष आपल्या संघासाठी काय करतोय तो आणि विक्रम आपल्या संघासाठी काय करतोय तो बघूया. पुढचा चेंडू मनीषचा चांगलाच फटकार म्हणावा लागेल आणि हा चांगली फील्ड बनावं लागेल इथं आणि एक रनच घेता आलाय फक्त ते ओझरते संघाला. खूपच चांगला फटकार मारला होता पण एक रन गेला आहे तिथं आणि फील्ड देखील खूप तेवढी चांगली म्हणावं लागेल इथं. एक रन खूप महत्वाचा, एक बॉल खूप महत्वाचा आणि फिल्डिंग देखील खूप महत्वाची असेल. कारण जिंकायचं असेल तर तुम्हाला मिस फील्ड कॅच ड्रॉ करता येणार नाही. कॅच ड्रॉ झाली म्हणजे मॅच गेली. एक रन खूप महत्वाचा असेल मित्रांनो तो. आणि बघूया पुढचा चेंडू आणि हा सेपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि हा बॉल डॉट होता, बीट होताना हा बॉल खूपच सेपल झालेला आहे मित्रांनो. 10 बॉलामध्ये 11 रनाची आवश्यकता असणार आहे मित्रांनो इथं. बघूया पुढचा चेंडू मनीषचा आणि तो सामना करेल तो पंकज. बघूया पुढचा चेंडू चांगल्याच प्रकारे फेकावा लागणार आहे मित्रांनो आणि चांगलीच कामगिरी करावं देखील लागेल. आणि मिस फिल्डिंग होणार आहे मित्रांनो इथं आणि मिस फिल्डिंगच्या दिशेने गेलेला तो. बघूया विकेट इज विकेट्स, रन आउटची विकेट जाणार आहे मित्रांनो इथं. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्नात एक विकेट गेली मित्रांनो इथं. पंकजला इथं आपली विकेट गमावी लागणार आहे मित्रांनो आणि एक रन गेले आहे पण एक विकेट मात्र गेली आहे इथं. चांगला कमबॅक म्हणावं लागेल इथं नागझरी संघाकडून. 9 बॉलामध्ये 10 रनाची आवश्यकता असणार आहे मित्रांनो इथं. एक बॉल खूप महत्वाचा आणि एक रन खूप महत्वाचा. जिंकायचं असेल तर फटकेबाजी करावं लागेल आणि बॉलिंग करण्याला जिंकावं लागेल तर बॉलिंग देखील तेवढी चांगली करावं. एक बॉल डॉट एक विकेट खूप महत्वाची असेल मित्रांनो इथं. विकेट देखील तेवढीच महत्वाची असणार आहे तुमच्यासाठी इथं. आणि कारण खूपच लांबून आलेला संघ, संघ देखील खूपच लांबून आले पण नाविलाज असणार आहे. दोघं संघ देखील फायनलला असल्यामुळं दोघं संघासाठी खूपच. आणि आमच्या ग्राउंडवर तुमचा दोघं संघांचा या सत्रातला आजचा पहिला दिवस असल्यामुळं स्वागत असणार आहे मित्रांनो. आणि बघूया पुढचा चेंडू मनीषचा महेंद्रसाठी आणि एक रन चोरटी धाव म्हणावी लागेल असं मित्रांनो. एक रन खूप महत्वाचा असेल मित्रांनो. मिस फील्ड करू नये. जिंकायचं असेल तर मॅचमध्ये गुंतून राहावं लागेल. मॅचमध्ये असणार म्हणजे मॅच कुठे जाऊ शकत नाही. एक रन महत्वाचा, एक बॉल महत्वाचा असं असतं मित्रांनो. आणि हा पुढचा चेंडू मनीष बघूया कोणत्या प्रकारे ते करता येते आपल्या संघासाठी. आणि विक्रम आपल्या संघासाठी काय करतोय तो बघूया. आणि हा एक चोरटी धाव म्हणावी लागेल मित्रांनो इथं. परत एकदा कंपल्सरी चेसिंग असणार आहे मित्रांनो. सगळ्या दोघं संघांनी लक्षात असावं कंपल्सरी चेसिंग असणार आहे. आणि हा शेवटचा चेंडू असेल मित्रांनो या ओव्हरचा. आणि चांगलीच बॉलिंग होत आहे इथं. मस्त चांगल्याच प्रकारे बॉलिंग टाकली इथं मनीषने. आणि हा सेपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ओव्हरची समाप्ती. रिव्ह्यू घेतलेला आहे मित्रांनो. बघूया रिव्ह्यू मध्ये काय होतंय मित्रांनो. पंचामध्ये काहीच हे होणार नाही मित्रांनो. आणि रिव्ह्यू बॅटिंग लाईनने घेतलाय तर समजून जायचं.
प्रत्येकाला रिव्ह्यू असतो आणि अनसक्सेस झाल्यावर रिव्ह्यू कॅन्सल असतो, हे सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं असतं. बघूया सफल खेळ खेळण्याचा प्रयत्न वाईट आहे का नाही बघूया आता. बॉल असणार आहे मित्रांनो. सेपल होऊन खेळण्याच्या प्रयत्नात हा बीट झालेला आहे मित्रांनो. इथं चेंडू गेला आणि 5 बॉलामध्ये 7 रनाची आवश्यकता असणार आहे मित्रांनो. चांगली बॉलिंग करतो तो विकास आपल्या संघासाठी, नागझरी संघासाठी आणि ओझरती संघाला देखील चांगलीच कामगिरी करावी लागणार आहे मित्रांनो. इथं 5 बॉलामध्ये 7 रनाची आवश्यकता असेल ते ओझरती संघाला. आणि नागझरी संघाकडून तो बॉलिंग करतो विकास, तो चांगल्याच प्रकारे बॉलिंग करतोय. आणि बघूया पुढचा चेंडू विकासचा आणि बघूया लेग साईडच्या दिशेने मारला सुंदर फटकार बघूया. आणि 1 रनाच्या दिशेने गेलेला मारलेला हा फटकार आणि थोडंसं हिटिंगमध्ये फिल्डिंगमध्ये चुका, खूपच चुका. डायरेक्ट थ्रो असता तर विकेट सुद्धा असू शकली असती मित्रांनो. आणि आता बघूया पुढचा चेंडू आणि हा बीट झालेला चेंडू मित्रांनो. परत एकदा बीट झालेला चेंडू हा मित्रांनो. परत एकदा चांगली बॉलिंग म्हणावं लागेल विकासची इथं. तीन बॉलामध्ये 5 रन लागतात इथं. चांगली बॉलिंग म्हणावं लागेल मित्रांनो. आणि बघूया बीट झालेला, बीट 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 बनावं लागेल मित्रांनो. चांगली बॉलिंग म्हणाला, ब्लॉक लाईनचा बॉल टाकलेला मित्रांनो इथं विकासने. चांगला बॉल म्हणावं लागेल. आणि मित्रांनो रिव्ह्यू अनसक्सेस झाल्यामुळे तुमचा रिव्ह्यू नसणार हे ध्यानात ठेवा. दोन बॉलामध्ये 5 रनाची आवश्यकता असेल ते. आणि महेंद्र बघूया पुढचा चेंडू विकासचा कशा प्रकारे सामना करतोय तो. आणि चांगल्या प्रकारे फटकावलेला चेंडू आणि हा कॅच कॅच कॅच. खूपच मोठा कमबॅक म्हणावा लागेल मित्रांनो इथं. चांगल्या दिशेने फटकार मारला होता पण डायरेक्ट हातात सरळ दिशेने मारलाय तो. आणि फ्लिपने हा कॅच पकडलेला आहे मित्रांनो. खूपच चांगला प्रकारे कॅच पकडलाय. हिटिंग फ्लॅट शॉट होता मित्रांनो आणि डायरेक्ट हातामध्ये कॅच गेल्यामुळं मंत्र्याला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्यामध्ये. आणि लास्ट बॉल असणार आहे मित्रांनो आणि कंपल्सरी चेसिंग असणार आहे मित्रांनो. हे सगळ्यांनी ध्यानात ठेवायचंय. एक बॉलामध्ये 5 रनाची आवश्यकता असेल मित्रांनो. दोघं संघ देखील चांगली कामगिरी करत असताना आणि खूप मोठा कमबॅक म्हणावा लागतो नागझरी संघाकडून. विकेट्स खूप महत्त्वाचे. आणि आता सोमेलची देखील इथं खूप कमतरता भासते असं देखील सांगावं लागेल मित्रांनो. कारण सोमेल हा ओपनिंग बॅट्समन होता त्यांच्या संघातला. खूपच चांगली कामगिरी करत तो खेळत असताना त्याला इजा झाल्यामुळे तो खेळू शकला नाही आणि त्याला दवाखान्यात घेऊन जावं लागलं कारण त्याच्या हाताला खूपच मोठी जखम लागल्यामुळे तो खेळू शकला नाही. आणि बघूया शेवटचा चेंडू स्टेट लाईनच्या दिशेने मारलेला फटकार, सुंदर असा फटकार आणि 4 रन गेलेला आहे मित्र. पण कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे ही मॅच नागझरीच्या हातात गेलेले मित्र. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे 5 रन लागत होते. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे ना
ओझरती संघाला माघार घ्यावा लागेल मित्रांनो. 1 रनाने माघार घ्यावा लागणार आहे कंपल्सरी. चेसिंग बसल्यामुळं नागझरी संघ विन झालाय मित्रांनो इथं. खूपच मोठा कमबॅक म्हणावा लागेल मित्रांनो इथं नागझरी संघाकडून. मॅच प्रॉपर हा ओझरती संघाकडेच होता, पण मॅच कुठे बदलू शकते याचा सांगता येत नाही मित्रांनो. चांगली कामगिरी